हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. होप तुम्ही समर वेकेशन छान गेली असेल आणि काहीतरी तुम्हाला नवीन शिकायला मिळालं असेल. आजपासून आपली 5th क्लासची बॅच सुरू होणार आहे. त्यामध्ये आपला फर्स्ट लेसन आहे रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्समध्ये आपण बघू काही रूल्स, त्याचे नंबर कसे फॉर्म होतात, नंबर्स कुठून आले, कुठे यूज होतात. ओके, त्यामध्ये हिंदू अरबिक न्यूमरल्स. आता 0 to 9 पर्यंत हे 10 नंबर्स आहेत, ज्याचा आपण यूज करून कोणता पण नंबर फॉर्म करू शकतो. याच्याशिवाय आपण कोणता नंबर यूज करतो का? नाही करत. ते हे नंबर आली कुठून? तर प्राचीन भारताच्या लोकांनी ही पद्धत काढली होती. ते फिंगरचा यूज करून, म्हणजे 1 2 3 राईट. तर त्यांनी 10 नंबर चूज केले आणि नंतर भारतामध्ये अरबिक लोक यायचे, भेट द्यायचे आपल्या भारतामध्ये. त्यांनी हे पद्धत बघितली, म्हणजे हे जी काही आपली पद्धत आहे त्यांनी बघितली छान आहे. नंतर बाहेरच्या देशामध्ये त्यांनी स्प्रेड केली, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, हिंदू अरबिक न्यूमरल्स. त्यानंतर आहे रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्स म्हणजे युरोपमध्ये भरपूर, म्हणजे खूप वर्षाआधी रोमन कॅपिटल लेटर्स त्यांनी नंबरसाठी यूज करायचे. जे रोमन कॅपिटल लेटर्स होते त्यांनी नंबरसाठी यूज करायचे, म्हणून त्याला आपण म्हणतो रोमन न्यूमरल्स. आता याच्यामध्ये झिरोसाठी कोणता पण सिम्बॉल नाही आहे. तुम्ही बघाल आता इथे आय म्हणजे होते 1, व्ही म्हणजे होते 5, एक्स म्हणजे होते 10, एल म्हणजे होते 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. यासाठी याचाच फॉर्म करून आपण कोणते पण नंबर फॉर्म करू शकतो. त्यासाठी रूल्स दिले, 3-4 रूल्स आहे. त्याचं जर आपल्याला समजून आलं, म्हणजे मी तुम्हाला चांगल्याने समजवणार, त्याचं तुम्ही यूज करून तुम्ही कोणते पण नंबर फॉर्म करू शकता आणि आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करू. ओके, आता आपण ते रूल्स बघू. आता रोमन न्यूमरलचे काही रूल्स आहे ते बघू. फर्स्ट रूल आहे, इफ अ स्मॉल नंबर कम आफ्टर बिगर नंबर ॲड इट. जर मोठ्या नंबरचा नंतर जर छोटा नंबर आला तर त्याला प्लस करून टाका. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता व्ही म्हणजे होते 5, आय म्हणजे होते 1. आता हा मोठा नंबर आहे, मोठ्या नंबरच्या समोर काय आला? छोटा नंबर, म्हणजेच 5 + 1 म्हणजेच काय झालं, हे 6 झालं, राईट. नंतर फॉर एक्झाम्पल एक्स आय एक्स म्हणजे ते 10 आपण आधी बघितलं. आय म्हणजे होते 1, आय म्हणजे होते 1. मग 10 + 1 + 1 म्हणजेच काय झालं, हा कशाचा सिम्बॉल आहे? 12चा. हा रूल क्लिअर झाला. आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. कोणतं? सेम सारखंच घेऊ शकतो. व्ही मोठा आहे, त्यानंतर छोटे छोटे नंबर आले, म्हणजे काय झालं, प्लस करायचं आहे. म्हणजे 5 + 1 + 1 म्हणजेच किती झालं हे? म्हणजे हा सिम्बॉल कसा आहे? व्ही डबल आय म्हणजे काय होते? 7, राईट. सेकंड रूल याचा उलट आहे. इफ स्मॉल नंबर कम्स बिफोर बिगर नंबर सबट्रॅक्ट इट. म्हणजे सबट्रॅक्ट म्हणजे मायनस. जर मोठ्या नंबरच्या आधी जर छोटा नंबर आला त्याला सबट्रॅक्ट करून टाका. म्हणजे सेम एक्झाम्पल आपण घेऊ शकतो वेगळ्या ह्याच्यात. मोठ्या नंबरच्या आधी छोटा नंबर आला, म्हणजेच 5 - 1 4. म्हणजे हा सिम्बॉल कशाचा आहे? 4चा. आय एक्स, मोठा नंबर एक्स, ते आधी 1 आहे, म्हणजेच 10 - 1 म्हणजेच काय आलं? 9, राईट. तर हा का झाला? म्हणजे हा सेकंड रूल आहे. म्हणजे हा कशाचा सिम्बॉल झाला? 9चा. थर्ड रूल, आय एक्स सी कॅन बी रिपीटेड 2 to 3 टाइम्स. म्हणजे हे जे सिम्बॉल्स आहे कमीत कमी 2 to 3 टाइम्स रिपीट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आय म्हणजे होते 1, डबल आय म्हणजे 2, ट्रिपल आय म्हणजे 3, मग 4 म्हणजे 1 2 3 4 असं होतो का? नाही होत. 4 म्हणजे इथे दिलं आहे आय व्ही, आपण आत्ताच रूलप्रमाणे दाखवलं. हे चुकीचं आहे, म्हणजे हे आय हे चुकीचं आहे. एक्स 10, एक्स म्हणजे 20, एक्स म्हणजे 30, राईट. रूलप्रमाणे मग 40चा 4x येणार का? नाही येणार. ठीक आहे, तर 40चा मग या रूलनुसार चालणारा लागेल, राईट. तर आपण आणखी 2 जे रूल्स आहे ते बघू. याचा 4th रूल काय? व्ही एल नेव्हर रिपीटेड. म्हणजे व्ही आणि एल कधी रिपीट होणार नाही. फॉर एक्झाम्पल आता व्ही म्हणजे होते 5, आपण 10साठी व्ही लिहितो का? व्ही + व्ही म्हणजे 10 होते का? नाही होत. आपण एक्स लिहितो.
राईट. त्याला आपण म्हणतो म्हणजे हाच फोर्थ रूल आहे, व्ही आणि एल कधी रिपीट होत नाही. फिफ्थ रूल, ओनली वन स्मॉलर न्यूमरस प्लेस बिफोर लार्ज नंबर्स फॉर सबट्रॅक्शन. म्हणजे फिफ्थ रूल काय आहे, मोठ्या नंबरच्या आधी फक्त एकच स्मॉल नंबर राहणार म्हणते. म्हणजे काय म्हटलं मी, 1 2 3 4 म्हणजे राईट एकच आहे आला ना, व्हीच्या आधी एकच आहे आला. 9 म्हणजे काय ते एक्स आय, मोठ्या नंबरच्या आधी एकच आला सबट्रॅक्टसाठी. म्हणजे 8 होतो का, नाही होत. 8 म्हणजे काय होतो, व्ही आय आय म्हणजे 5 + 1 + 1 + 1 म्हणजेच 8 आधीच्या रूलनुसार. हा फिफ्थ रूल काय, मोठ्या नंबरच्या आधी फक्त एकच नंबर येतो, तो पण सबट्रॅक्टसाठी, फॉर सबट्रॅक्शनसाठी मोठ्या नंबरच्या आधी एकच फक्त नंबर येतो. ओके. आता आपण याच्यावरचा प्रॉब्लेम सेट आहे तो सॉल्व करू. आता आपण प्रॉब्लेम सेट 1 सॉल्व करू. त्याआधी एक छोटासा टॉपिक क्लिअर करतो मी. आता हे नंबर यूज कुठे होतात, तुम्ही भरपूरशा क्लॉकवर बघितले असेल, जे आपली घड्याळ राहते. वेगळ्या क्लासरूमचा आपण सिम्बॉल किंवा सांगायसाठी वेगळ्या म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड राईट, तुम्ही तिथे नंबर बघितले असेल. आणखी वेगळे पॉईंट्स क्लिअर करायसाठी जिथे 1 पॉईंट तुम्ही तुमच्या मार्कशीटमध्ये किंवा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघितले असेल. वेगळ्या जागी हे नंबर यूज होतात. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व करू. फर्स्ट नंबर क्वेश्चनचा आहे 1 to 20 रोमन न्यूमरस. हा नंबर म्हणजे 1 to 20 पर्यंत आपल्याला रोमन न्यूमरस लिहायचे. मी पूर्ण क्वेश्चन लिहिला नाही, तुम्ही लिहून टाका. तर फर्स्टसाठी काय लिहिणार आपण, 1 म्हणजे आय राईट, 2 म्हणजे 2i, 3 म्हणजे 3i. आता याच्यामध्ये एक रूल आहे आपल्याला माहीत आहे, 1 किती 2 to 3 टाईम फक्त लिहिता येते. मग जे आता काय होणार, 4 म्हणजे काय येणार आय व्ही. मोठ्या नंबरच्या आधी जर छोटा नंबर आला तर काय करून टाकायचं, मायनस, म्हणजे 5 - 1, 5 - 1 म्हणजे 4. 5 म्हणजे तर आपल्याला माहीतच आहे व्ही. 6 म्हणजे मग हां व्ही म्हणजे 1, सॉरी व्ही म्हणजे 5 + 1. 7 म्हणजे व्ही आय आय राईट. 8 व्ही आय आय आय. आता हा पण रूल इथे अप्लाय झाला, प्लस करत चाललो आपण. आता 3 वेळा तर आय वापरला, चौथ्यांदा वापरता ते का नाही. मोठ्या नंबरच्या आधी एक छोटा नंबर आला तर त्याचं सबट्रॅक्शन होते. आपण सेकंडवाला रूल बघितला होता. म्हणजे 10 - 1 9. 10साठी आपल्याला माहीतच आहे एक्स. 11साठी आता एक्स + 1. 10 म्हणजे सॉरी एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1, 10 + 1 म्हणजेच 11. फर्स्टवाला रूल. मोठ्या नंबरच्या समोर जर एक छोटा नंबर आला त्याचं काय होते, ॲडिशन होते. 12 एक्स आय आय, 10 1 1, 13 एक्स आय आय आय. हा रूल इथे संपला. मग आता 14 एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4. आपल्याला माहीतच आहे इथे राईट. सर्व रूल अप्लाय होऊन राहिले. 15 म्हणजे एक्स + 5, 10 + 5 15. 16 म्हणजे एक्स. आता इथे तर आपल्याला माहीत आहे 6 म्हणजे काय होते व्ही आय, मग काय प्रॉब्लेम नाही. 17 म्हणजे एक्स व्ही आय आय, 10 + 5 1 1, 8 एक्स व्ही आय 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 राईट. 19 आता कसं राहणार, एक्स म्हणजे होते 10, 9 म्हणजे होते आय एक्स, 20 म्हणजे एक्स 2 ते 3दा लिहू शकतो आपण, म्हणजेच एक्स एक्स. हे झालं 20साठी सिम्बॉल राईट. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. आपला सेकंड क्वेश्चन काय, रोमन नंबर दिलेले आहे, आपल्याला नॉर्मल नंबरमध्ये लिहायचं आहे राईट. व्ही म्हणजे होते 5, आपल्याला माहिती आहे. आता
कोणी चिटिंग करायची नाही. आधीच्या नंबरमध्ये आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण 1 to 20 लिहिली आहे, मग तिचे कॉपी करून इथे लिहायचे नाही. प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह झाला पाहिजे, पण कसं आपल्याला पण आला पण पाहिजे. प्रॉब्लेम सेट आपल्यासाठी प्रॅक्टिससाठी पण राहतो, राईट. तर कोणी चिटिंग करायची नाही, आपण स्वतःचा दिमाग लावू आणि सॉल्व्ह करू. 5 1 1 5 + 1 + 1 म्हणजे काय होते 7. x म्हणजे 10. x म्हणजे होते 10 + 1 + 1 + 1 10 + 3 13. x म्हणजे होते 10. iv म्हणजे होते 4. 5 - 1 4 10 म्हणजेच काय झालं 14. 10 5 1 म्हणजेच 16. 7th वाला काय आहे x v i i ट्रिपल आहे म्हणजेच काय होते 18. ix म्हणजे 9. 10 - 1 9. आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्समध्ये काय दिलं आहे आता 3 म्हणजे काय होते आपल्याला माहिती आहे. याच्यासाठी मी बॉक्स बनवून घेतो, ठीक आहे. 3 म्हणजे 1 1 1 सॉरी i i i. हा कशाचा 5 + 1 + 1 + 1 म्हणजे किती झाले 5 + 3 म्हणजे 8. EIGHT. त्यानंतर 6 म्हणजे काय होते 5 + 1 5 + 1. 10 + 2 म्हणजेच काय होणार TWELVE 12. 15 म्हणजे XV. 10 + 5 म्हणजेच 15. x म्हणजे 10. xi म्हणजे 9 म्हणजे 10 + 9 19. 19. हा झाला थर्ड क्वेश्चन. इझीच होता. EIGHT 8 6 12 15 19. ठीक आहे. आता आहे क्वेश्चन 4. क्वेश्चन 4मध्ये काय नंबर्स दिले आहे, रोमन नंबरमध्ये लिहायचं आहे 9. 9 म्हणजे आपल्याला माहीत आहे ix 10 - 1 थर्ड रूल प्रमाणे. सेकंड का थर्ड रूल होता आपला 11 सॉरी सेकंडवाला इथे 1 + 1 2. 17 म्हणजे x म्हणजे 10 i i 10 + x v i i 10 5 1 1 17. 4 म्हणजे 5 - 1 म्हणजे 4 म्हणजे iv. 11 x i 10 + 1 x i. 18 म्हणजे x 10 5 1 1 1 झालं बरोबर. x v i i i x म्हणजे 10 v म्हणजे 5 1 i i. तर हे काय झालं फोर्थ क्वेश्चन. एक लास्ट क्वेश्चन आहे तो बघून घेऊ. तर मित्रांनो आपला लास्ट क्वेश्चन काय आहे, आपल्याला नंबर्स दिले आहे इंटरनॅशनल आणि रोमन्स नंबर. ते बघायचं राईट आहे की रॉंग आहे, आणि जर रॉंग असेल तर आपल्याला त्याचा राईट फॉर्म लिहायचा आहे. 4 म्हणजे होते आता 4 रूल काय आहे आय फक्त 2 to 3 टाइम्स रिपीट होते, पण इथं आय 4 टाइम्स लिहिलं आहे म्हणजे काय आहे हे रॉंग आहे. मग याचा करेक्ट फॉर्म काय येणार v - i म्हणजे vच्या आधी एक आहे म्हणजे मायनस होते म्हणजे 5 - y सॉरी 5 - i 4 6 राईटच आहे. 5 + 1 फर्स्ट रूल आपण बघितला होता. मोठ्या नंबरच्या समोर जर एक नंबर छोटा नंबर आला त्याचा प्लस होऊन जाते 8. तर लास्टवाला नंबर बघितला आपला रूल बघितला होता आपण. मोठ्या नंबरच्या आधी फक्त एकच सिंगल डिजिट येतो तोही मायनससाठी, पण इथे मोठ्या नंबरच्या आधी 2 नंबर दिसून राहिले म्हणजे हे काय झालं रॉंग. याचा सही फॉर्म काय 1 2 3. मोठ्या नंबरच्या म्हणजे मोठ्या नंबरच्या समोर प्लससाठीच राहते आणि आय 3 टाइम लिहू शकतो म्हणजे 5 + 3 8. 16 10 5 1 6 16 झालं. हे बरोबर आहे, याला करेक्ट करायची गरज नाही.
15. व्ही रिपीट होतो का? व्ही रिपीट होऊ शकत नाही, आपण रूलमध्ये बघितलं होतं. पण ते 3 झालं आहे म्हणजे हे काय चुकीचं आहे. याचा करेक्ट फॉर्म काय येणार मग? एक्स व्ही 10 + 5 15 राईट झालं. तर मित्रांनो हा प्रॉब्लेम सेट इथेच संपतोय. होप तुम्हाला सर्व क्वेश्चन समजले असेल, कन्सेप्ट समजला असेल आणि सर्व कन्फ्युजन दूर झाली असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा आपल्या व्हिडिओजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. आपण न्यू व्हिडिओमध्ये न्यू लेसन घेऊन येऊ आणि प्रॉब्लेम सेट घेऊन येऊ. ओके, तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान स्टडी करा, छान मार्क्स मिळवत राहा. तोपर्यंत बाय.